Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे प्रतिनिधी कोण जावं हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे आणि त्यामुळे सगळ्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला, विषय संपला. हा विषयच काँग्रेस पक्षानं सुरुवात केलेला आहे, राहुल गांधीजींचा विषय आहे. त्यामुळे आमचं इथे येणं क्रमप्राप्त आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे सचिन सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत. मला सांगा, आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसकडनं नेमकं कोण कोण आलेलं आहे? कारण काँग्रेसच्या उपस्थितीवर फार विशेष सगळेच वरिष्ठ नेते आलेले आहेत. विजय वडेट्टीवार विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे CWC मेंबर बाळासाहेब थोरात आहेत, नसीम खान आहेत, बाई जगताप आहे, सतेज पाटील आहेत, मी स्वतः आलेलो आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी सगळे जे वरिष्ठ नेतृत्व इथे उपस्थित आहे आणि अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होत आहेत. मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसचा जो चेहरा आहे त्याच्याकडे पण लक्ष आहे. ते दोन चेहरे सगळे महाराष्ट्र काँग्रेसचे आणि मुंबई काँग्रेसचे चेहरे आहेत. आम्ही शेवटी एक अध्यक्ष असतो, वर्षा गायकवाड असतील तिकडे, हर्ष. काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे प्रतिनिधी कोण जावं हा काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे आणि त्यामुळे सगळ्या वरिष्ठ नेत्यांना पाठवला, विषय संपला. मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे पहिलं असं समजलं जात होतं की मनसे सोबत आहे त्यामुळे थोडं अडचण येते, पण असं काही नाही. आम्ही सगळेच वरिष्ठ नेते आलेले आहोत. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा हा विषयच काँग्रेस पक्षानं सुरुवात केलेला आहे, राहुल गांधीजींचा विषय आहे. त्यामुळे आमचं इथे येणं क्रमप्राप्त आहे. मतदार याद्यांसंदर्भात तुम्हाला काय वाटतं, हा मुद्दा पुढपर्यंत किती तुम्ही घेऊन जाऊ शकता? जोपर्यंत ही मतदार यादी निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत ह्याच भूमिकेशी आम्ही सगळेजण ठाम आहोत. आतापर्यंत तरी इलेक्शन कमिशनने त्याच्यावर कृती केलेली नाहीये. तुमची SIR मागणी, निवडणूक आयोग आता मूकमोर्चामध्ये सामील होतोय की नाही ह्याच्याकडे आमचं लक्ष आहे. भाजप आज एक मूकमोर्चा काढणार आहे. या आंदोलनाला उत्तर म्हणून भाजपकडनं मूकमोर्चा करण्यात येणार आहे. काँग्रेसचा त्याच्यावरचा टोला आहे की निवडणूक आयोगाच्या बद्दल भाजप जेवढी बाजू मांडत असतं तर त्याच परिस्थितीमध्ये मग भाजपसोबत निवडणूक आयोग सुद्धा मोर्चामध्ये येईल का, असा त्याने एक टोला मारलेला आहे. कॅमेरामन सिद्धेश आसगेरसह मी अनुजा, मुंबई तक.